आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सध्या शहरीकरण, तापमान वाढ, उत्पन्न वाढ आणि विशेषतः रात्रीच्या तापमानात होत असलेली वाढ अशा कारणांमुळे एअर कंडिशनरच्या मागणीत खूपच वाढ झालेली आहे. ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. एअर कंडिशनरचा वाटा एकूण विजेच्या वापरामध्ये अंदाजे 50% आहे. एका सर्व्हेनुसार 2019 साली 39 लाख AC वापरत होते. सध्या वाढीचा दर 10 ते 12% आहे आणि फक्त 8% लोक AC वापरतात. 2038 पर्यंत अंदाजे 500 लाख AC वापरत असतील. ACच्या वापराबरोबरच त्यांची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे. पण सद्यस्थितीमध्ये AC टेक्निशियनचा तुटवडा आहे. योग्य देखभाली अभाव अंदाजे 10 ते 15% जास्त विजेची वापर होतोय आणि त्याचा सर्वसामान्यांच्या विद्युत बिलावरती परिणाम होताना पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि ब्लू स्टार जी एक अग्रगण्य भारतीय कंपनी आहे, त्यांनी एकत्र येऊन AC टेक्निशियन ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचे ठरवलं आहे. ब्लू स्टारने ट्रेनिंगचे सर्व साहित्य व अभ्यासक्रम पुरवला आहे. ठाणे महानगरपालिका आणि रोटरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या रोटरी सेंटरमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे, जिथे AC टेक्निशियन ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3142चे प्रांतपाल दिनेश मेहता आणि ब्लू स्टारचे एक्झिक्युटिव्ह VP VS अशोक यांच्या हस्ते या ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन केलं गेलं. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीचे अध्यक्ष रोटेरियन प्रशांत पात्रो, रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीचे अध्यक्ष रोटेरियन जगदीश चेलारामाणी, रोटेरियन संतोष भिडे, रोटेरियन जितेंद्र बांबुरे जे ब्लू स्टारमध्ये R&D मध्ये VP होते, त्यांच्या पुढाकाराने टेक्निशियन ट्रेनिंग सेंटर कार्यान्वित केलं आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ लेक सिटी हे या उपक्रमामध्ये भागीदार आहे. मेरा नाम दिनेश मेहता है। मैं रोटरी इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट 3142 का डिस्ट्रिक्ट गवर्नर हूँ। आज हम यहाँ पे एक स्किल सेंटर चालू कर रहे हैं, जो कि TMC थाने म्यूनसिपल कॉरपोरेशन और रोटरी इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट 3142 के 3 क्लब हैं, थाने लेक रोटरी को थाने लेक सिटी, रोटरी को थाने नॉर्थ और रोटरी को थाने ग्रीन सिटी। इनके सहयोग से हम लोग यहाँ पे एक स्किल सेंटर चालू करने जा रहे हैं। इसमें ब्लू स्टार ने जितना भी ये सेटअप है, यहाँ पे जो भी इक्विपमेंट्स ट्रेनिंग के लिए लगते हैं वो सब ब्लू स्टार ने स्पॉन्सर किए हैं। और जो ट्रेनिंग टेक्निकल है वो नॉलेज वो iShare का है। और रोटरी का ये है ड्यूटी कि हम लोग यहाँ पे जितने भी बेनिफिशरी रहेंगे वो लोग हम अरेंज करेंगे और उनको बेनिफिशरी को बाद में एम्प्लॉयमेंट के लिए हेल्प करना वो हम हेल्प करेंगे। और आज का समय का डिमांड है कि हमारे पास रेफ्रिजरेटर एयर कंडीशनर की जितनी ज़रूरत है उतने टेक्नीशियन नहीं है, तो हम जितने भी अंडरप्रिविलेज लड़के हैं जो किसी भी कारणवश आगे पढ़ाई अपनी कंटिन्यू नहीं कर पाते हैं, हमारा उद्देश्य है कि हम उनको अच्छी ट्रेनिंग दें ताकि वो अपनी आजीविका कमा सके और अपना घर परिवार चला सके। मी जितेंद्र बांबुरे, रोटरी क्लब ऑफ ठाणेमध्ये मी स्किल डेव्हलपमेंटचा माझ्याकडे कार्यभाग दिलेला आहे यावर्षीसाठी। तसंच मी ब्लू स्टारमध्ये 30-32 वर्ष काम केलं आणि त्यातला खूपसा कार्यकाळ माझा R&D मध्ये गेलेला आहे। आजच्या घडीला एअर कंडिशनर्सचं जे पेनिट्रेशन आहे ते साधारण 8% आहे, पण ते पुढील 15 वर्षामध्ये 20 ते 25% पर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे एअर कंडिशनिंग हे आपलं जसं रेफ्रिजरेटर्स TV असतात तसं ते घराघरात येणार आहे। एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेटर्सला आणि स्पेसिफिकली एअर कंडिशनर्सला त्याला ते देखभाल करणं खूप जरुरीचे आहे। त्याची जर योग्य देखभाल केली गेली नाही तर ते 15 ते 20% जास्त विजेची खपत होऊ शकते। आणि त्या अनुसरून आज आपल्याला भारतामध्ये खूपच तुटवडा आहे एअर कंडिशनर ट्रेंड टेक्निशियन्सचा। तर त्या अनुसरून हा एक प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये ब्लू स्टार आमचे नॉलेज पार्टनर आहेत आणि इथे आम्ही जवळजवळ 200 ते 250 दरवर्षी टेक्निशियन्सला ट्रेन करणार आहोत। आता ते का इम्पॉर्टंट आहे, ब्लू स्टार का इम्पॉर्टंट आहे, कारण ब्लू स्टारचे अख्ख्या भारतभर ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि ब्लू स्टार एक भारतामधली अग्रगण्य एअर कंडिशनिंग कंपनी आहे आणि त्यांच्या मदतीने लेटेस्ट आता जी टेक्नॉलॉजी वापरलं जातं त्याचीच आपण ट्रेनिंग आणि म्हणजे मार्गदर्शन येणाऱ्या टेक्निशियन्सला करणार आहोत। मी मेधा जोशी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थची प्रेसिडेंट 2024-25 सालासाठी। आम्ही रोटरी सेंटर अँड एनहान्समेंट अँड फॅकल्टी सेंटर असं विष्णुनगर ठाणे इथे निर्माण केलेलं आहे। तिथेच आज रोटरी एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कोर्स ट्रेनिंग कोर्स हा टेक्निशियन कोर्स आम्ही सुरू करत आहोत। आज त्याचं उद्घाटन होत आहे। त्यामुळे 3 क्लब्स रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी ठाणे लेक सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी या 3 क्लबच्या माध्यमातून आम्ही आज इथे हा उपक्रम चालू करत आहोत, जिथे
टेक्निशियन्स जिथे काही वर्कर्सना किंवा स्किल्ड वर्कर्सना कोणाला कोर्स करायचा असेल किंवा त्यांना ट्रेनिंग घ्यायची असेल की एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन ह्याचं दुरुस्ती काम किंवा त्याच्यामधले जे बारका हवे आहेत ते समजून घेण्यासाठी तर हा उपक्रम आम्ही इथे चालू करत आहोत रोटरी सेंटरला. Yes, I am Sailendra Singh from Rata. Actually, this skill training center, it's good for the young generations because they will come, they will get trained, and they will earn the money, so they can run their family. So the Blue Star is collaborate with Rotary, and they start the center from, I think so. It is in Thane. I saw it is the first time. In Thane, it is the first time that skill training center is opening, and people will come, will learn here, will go in the depth one by one, because on-job training is a hands training. It will good for the everyone. तर मी संतोष भिडे ह्या वर्षी रोटरीचा डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी आहे आणि ह्या ठाणे नॉर्थ क्लबचा मेंबर पण आहे. आज आपल्याकडे आम्ही वर्षाच्या सुरुवातीला आपल्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरनी ठरवलं होतं की स्किल डेव्हलपमेंटवरती विशेष ह्यावर्षी आपण फोकस करायचा. त्या दृष्टीने TMC बरोबर बोलून आम्ही हे जे केंद्र आहे आता आपलं रोटरी स्किल सेंटर म्हणा किंवा रोटरी सेंटर, तर ही फॅसिलिटी आम्हाला दिली डेव्हलप करायला. आणि ब्ल्यू स्टार आमच्याबरोबर जॉईन झाले, त्यामुळे आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे हा रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगच्या कोर्सनी ही कौशल्य विकासाची संधी आता लोकांना देता येईल, गरजू मुलांना देता येईल आणि त्यातनं रोजगार निर्मिती करता येईल.